नमस्कार, कोकणी बाल्यामध्ये मी प्रवाळ कुटकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आणि आम्ही इथे जंगलात कौलावरचं चिकन बनवायला आलेलो आहोत आणि बरेच दिवसाची इच्छा होती। नमस्कार, कोकणी बाल्यामध्ये मी प्रवाळ कुटकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आणि आता आपण आलेलो आहोत पवार फार्म हाऊस येथे, टेरव धामणवणे रोडला आपण राईट मारलाय। आणि इकडे माझ्या पाठीमागे आहे कोकणी बाल्याचे मेंबर, तिकडे माझी सोनपरी आहे। आणि चला, आणि आम्ही इथे जंगलात कौलावरचं चिकन बनवायला आलेलो आहोत आणि बरेच दिवसाची इच्छा होती। मागे पोपटीचा व्हिडिओ जंगलातील असेल, घरातील असेल, कुकरमधल्या पोपटीचा व्हिडिओ मी टाकला होता। जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करतो, नक्की बघा। आणि इकडे आमचे मेवणे आहेत, मोठे मेवणे, जरा जड जड अशी कौलं घेऊन निघाले आहेत। आणि हे बघा, हे सगळं असं डोंगरामध्ये हे फार्म हाऊस आहे वरती, इकडे माझ्या मागे हे बघा। आणि आम्ही चाललेलो आहोत कौलावरचं चिकन बनवायला, ज्याची रेसिपी मी चिकन बनवताना तुम्हाला सांगेनच। काही नाही आहे, काही रॉकेट सायन्स नाही आहे, सिंपल रेसिपी आहे। फक्त त्या कौलाचा जो वास असतो ना, तो चिकनमध्ये उतरतो मसाला लावल्याने, आणि वेगळी अशी टेस्ट त्या चिकनला येते। कौलावरचं चिकन, आता कौलं ही मातीची असतात, त्यामुळे एक मातीचा वेगळा सुगंध त्याला लागतो आणि चिकन असं रुचकर होतं। चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहत। आणि तुम्हाला आतमधलं घर दाखवतो, आणि तुम्हाला आता आतमध्ये हे घर कसं आहे ते बघा। मस्त इकडे छोटा किचनचा कट्टा आहे, सिलेंडर आहे, हे भांडी आहे सगळी चहाची वगैरे, इकडे झोपायला जागा आहे। आणि आत्ता आपण जे चिकन आणलेलं आहे ते आता साफ करूया। चिकन मसाला आहे, गार्लिक पेस्ट आहे, आणि हे बघा आमचे मोठे मेवणे आणि साडू चिकन साफ करतायत। ते बिजी असेल ना, बघा ट्रेन दाखवा, ते बघा तिकडून आता ट्रेन येते, आणि इथे आता काय दिसणार नाही, जरा थोडंसं ढगाळ वातावरण आहे, फॉगी। आणि जे पाहताय तुम्ही रंगमय सुख आहे ते कोकणामध्ये आहे, असं मला स्क्रिप्ट लिहून दे। आणि हे चिकन साफ करताय, आणि हे बघा आजूबाजूला अतिशय अशी हिरवळ आहे। तुम्हाला खोटं नाही बोलत, पण हे सुख फक्त कोकणात आहे। कारण आता पावसाळ्यात ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळेला असे छोटे छोटे वॉटरफॉल, धबधबे तुम्हाला बघायला मिळतील।
अगदी तुम्ही मुंबई गोवा हायवेने कुठेही प्रवास करा कोकणात, सगळीकडे तुम्हाला असे वॉटरफॉल बघायला मिळतील. आणि आत्ता पण एवढ्या गरमीमध्ये अतिशय थंड असं वातावरण आहे. आणि हे बघा या मुली खास यासाठी आवर्जून इकडे येतात. हे बघा आणि यांची एन्जॉय चालली आमच्या नियाची वगैरे. आणि हे बघा करवंद असतील ना, भरपूर असतील. हे बघा हे सगळी इकडे आंबे, काजू. इकडे खेकड्याला पण गेलो होतो ना, कधी गेलो होतो ना. हा इथे खाली आम्ही ना खेकड्याने गेलो होतो तिकडे सगळं. आणि ना तुम्हाला पहिला पाऊस पडल्यानंतर कोकणात खेकडे कसे पकडतात, चढणीचे मासे कसे पकडतात त्याचाही व्हिडिओ मी करेन नक्कीच. सो अशा विविध सण परंपरा असतील कोकणातील, अशा जे मासेमारी असेल, अशा विविध व्हिडिओ टाकण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. सो चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम कायमचं राहू दे आमच्या कोकणी बाल्याला. हे बघा हे दोघे जण अगदी अत्यंत असे मन लावून चिकन. आणि आता आपण या बाजूला आलेलो आहोत आणि आपण जागा शोधतोय हे कौलावरचं चिकन बनवायला. हे बघा हे तिखट मीठ लावशील तेव्हा मला सांगा. आणि ते चिकन मॅरिनेट करायची अगदी वेगळी प्रोसिजर आहे. अगदी असं रेसिपी टाईप मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, पण ते तुम्हाला कळेल. हे बघा आमचे साडू केवढी मेहनत करतायत अगदी. आता हे 3 हा इथेच लावलात. आणि हे आमचं चिकन अगदी असं साफ करून झालेलं आहे, झाडू मारतात अगदी स्वच्छ. हे बघ हा भाऊजी चूल लावा, मोठी लावा, म्हणजे 2 कौलं बसतील अशी लावा. बघा आता चिकन मॅरिनेट करायचं. हा काय भेटलं? वा जा शोध जायचं, खनिज भरपूर आहे तिकडे. आणि हे बघा आता आपण याच्यावर टाकणार आहोत दही. हे सगळे मसाले आहेत, दही, गार्लिक पेस्ट म्हणजे हे आले लसूण पेस्ट, त्यानंतर हे मसाले आहेत, दही आहे मॅरिनेट करायला, दही सगळं टाक. हे बघा आता हे दही टाकलेलं आहे पूर्ण. कमी झालं आणि हे गार्लिक पेस्ट आहे, आले लसूण पेस्ट, जेवढे होते तेवढे. आणि अजून पण पाकिट आणलेले आहेत आम्ही. झाली चूल पेटवा. हे आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे. वारा खूप आहे इकडे, डोंगरात हे फार्म हाऊस असल्याने. हे बघा आता पूर्ण अशी मॅरिनेट करून घेणार आहोत, जेणेकरून अशी चव वेगळी येईल त्याला आणि कौलाचा वेगळा सुगंध येईल. आणि हा मसाला आहे आपला. पाणी कुठं आहे? पाणी आपल्या पाणी पण आहे त्याच्यात पण आहे. ओके. आणि हे बघा हळद टाकलेलं आहे, मीठ टाकून अगदी प्रॉपर अगदी असं हाताने, म्हणजे मसाला त्या चिकनच्या प्रत्येक फोडाला लागेल असं आपण मसाला लावणार आहोत, असं मॅरिनेट करून घेणार आहोत, जेणेकरून तो मसाला चिकनच्या पीसमध्ये असा मुरेल आणि त्याची चव अशी अगदी प्रॉपर येईल. अगदी म्हणजे हे एक प्रकारचं तंदूर चिकन झालं आहे, कौलावरचं चिकन. म्हणजे आपण त्याला फक्त कौलावर असं खाली विस्तो करून कौलावर ठेवतो. हे बघा मॅरिनेट केलेलं चिकन. हे बघा 2 लेग पीस घ्यायचं आमचं साडू. हे बघा आणि तिकडे बघा तुम्ही असं झूम करून तुम्हाला दाखवतोय. बघा ट्रेन येते ती. बघा ही ट्रेन आहे. हे बघा हा कामत्याचा बोगदा आहे आणि मुंबईकडून ट्रेन आली आहे आपल्याकडे. हे बघा वाव. हे असं बंद करून ठेवलेलं आहे. आणि आता हे आपण
मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे ओके. 5-10 मिनिटं. ही साबणाची वडी याच्यात नाही नाही सॉरी, हे अर्धा तास आपण हे ठेवलेलं आहे याचं. आलं पाणी. हे बघा, आता हे अर्धा तास मॅरिनेट करणार आहोत. तोपर्यंत आपण आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेऊया. हे बघा, आणि पोरं आपला टाइम असं मस्तपैकी युटिलाइज करतात. हे बघा, मजा करतात. आणि हे घेऊन आलेत कौलं. आणि इकडे बघा तुम्ही, हे आमचे चिऱ्याचे दगड आहेत आणि त्याची आम्ही कशी चूल बनवलेली आहे. आणि ते अगदी असे लाकडं टाकून आपण असे विस्तव करणार आहोत. बघा, असे सुकी सुकी लाकडं गोळा करायचे आहेत. हे बघा, आणि आता आपण बघू शकता इकडे या आदेश आणि आपल्या बाबूने आणि सासरे बुवांनी अशी चूल पेटवली इकडे. आणि बघा, हे काही नाही, हे जंगलातली लाकडं आहेत आणि हे चिऱ्याचे दगड आहेत. आणि त्यामध्ये विस्तव करून हे प्लास्टिकच्या बॉटल्स अशा जाळलेल्या आहेत आणि असे चूल पेटवलेली आहे. आणि आता दोन कौलं ही करा अशी आडवी. हा, मस्त अशी आपण आता 2 कौलं ठेवलेली आहे तिकडे. आणि हळूहळू असं पेटणार आहे. मस्त असं हे कौलं तापतील. आणि हे बघा, भारी अशी जंगलातली लाकडं हे घेऊन येत आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा, तुम्हाला आता दिसतं असं हे झालेलं आहे, समजलेलं आहे. आणि साधारणतः ती तिकडे आपण चिकन अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. ते बघा, ते पाणी किती भरलंय ते बघतायत. आणि पाण्याला तुम्हाला फोर्स पण दाखवतो तिकडे. थांबा, या पाण्याला फोर्स आहे बघा आतमध्ये. मस्त एवढी टाकी पुष्कळ झाली. आज आम्ही आमच्या सोनपरीला खालीच ठेवलेलं आहे. बिचारीला वरती आणता आली असती, पण थोडासा रोड खराब असल्याने आम्ही थोडा प्रयत्न नाही केलेला. पण आहे बऱ्यापैकी तिकडे खालीच उभी आहे. आणि इकडे बघा तुम्ही, मस्त फुल एन्जॉयमेंट कोकणीवाल्यांची. आणि होप्स तुम्ही पण एन्जॉय करत असाल इकडे. हे बघा, मी आता टँकवर उभा आहे. हे बघा, आणि खरंच तुम्ही अशा एन्जॉयमेंट मिस करू नका. मी सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे जे ब्लॉग्स बनवायला, व्हिडिओज बनवायला. आणि खूप मजा येते अशा गावात येऊन पार्टी करायला, वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला. आणि तुम्ही हे बघा, इकडे आमची अगदी जोरदार प्रक्रिया सुरू आहे. कसं वाटतंय ओ गँग? जबरदस्त जबरदस्त. बघा, माझ्यामध्ये आम्ही 1.5 किलो चिकन आणलेले, पण मला नाही वाटत ते पुरेल म्हणून. पण आम्ही आता बघूया. चिकनला मॅरिनेट करायला ठेवलेले आहे आम्ही. आणि साधारणतः 15-20 मिनिटं झालेली आहे. असा सूप तुम्हाला कोकणातच मिळेल बघा, कुठे मिळणार नाही. म्हणजे असं मी सांगतो, आवर्जून सांगतो, कोकण हे तुमचंच आहे. कधीही भेट द्या. आणि हे बघा, सगळीकडे हिरवळ आहे. आणि बऱ्याच ब्लॉगमध्ये माझा मेवणा असतो, साडू असतात, सासरे भाऊ असतात, बऱ्यापैकी आम्हाला मदत करत असतात. सो कोकणी बाल्या या यूट्यूब चॅनलमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. सो आता पण ही आयडिया त्यांचीच आहे, कौलावचं चिकन. आणि हे बघा, आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आणि हे आपण आता या कॅनमधून आपण आणलेलं आहोत.
तेल, हे बघा लाकडं धुमास होणार. हे बघा हे असं तेल सोडायचंय प्रत्येक ह्याच्यात आणि त्याच्यावर आणि असं ही नाही, बऱ्यापैकी अशी काही तयारी करून आलेली नाही आहे. आम्ही बनवायचं म्हणजे बनवायचं. आमचा अचानक भयानक असा कार्यक्रम असतो आणि तोच सक्सेस होतो. म्हणजे असं ठरवून केलेले कार्यक्रम आमचे कधी सक्सेस झालेले नाही आहे. काठीने करा. आणि असं आपण आता देशी जुगाड बनवणार. आपल्याकडे पली नाही आहे, सो पली तर काही नाही. नाही हे नको, हे नको. हे बघा हे घे, हे घे ना, चांगला आहे ना, परफेक्ट. आणि आता आपण चिकन त्याच्यावर सोडणार आहोत आणि नंतर आपण तेलाची अशी ही सोडणार आहोत वरती. कुठे आहे ते? हा, एक उन्हाळ दिवस आणि निस्ता खायचा असतो ना. हा, निस्ता. आणि हे बघा आता हे चिकन आपण त्याच्यावर पसरवलेलं आहे. थोडंसं तेल आपण वरून सोडणार आहोत. हे बघा असे उलटे करायचे असं. हे बघा, हे बघा असं मस्त असं तेल त्याला लागल्याशिवाय आणि असं कौलाचा असा सुगंध त्याला सुटणार आहे. एक विस्तवी करा, खूप दूर व्हायला लागले. हे बघा हे कसं कौल असल्याने तेल आहे ना, कौल शोषून घेतं मातीचं असल्याने. त्यामुळे थोडंसं हे सुकं रायडर पण ते जे खायला मजा असते ना ती वेगळीच असते. त्याचा वास वगैरे कौलाचा मातीचा वास असतो त्याला. तो आपण ट्राय करतोय डिश चांगली बनवायची. आणि हे काणेकरांच्या प्रसादची बघा किती धडपड सुरू आहे. बऱ्यापैकी 90% मेहनत त्याचीच आहे. हे बघा, वाव, एक नंबर. काय टेस्ट आहे हे बघा चिकनची. कौलावरचं तेल टाकलेलं आणि असं थोडंसं असं करपलेलं आहे. सो तुम्ही हे कौलावरचं चिकन आहे ना एकदा नक्कीच ट्राय करून बघा. अतिशय अशी टेस्ट अशी वेगळीच आहे. तेल टाका मस्त. हे लेग पीस आहेत आणि या 3 लेग पीस मी घेऊन आलेलो. बघा इकडे. वाव, तुम्ही काही म्हणा पण याला अशी वेगळीच चव येणार आहे. आणि या रेसिपीला अशी स्मोकी चिकन म्हणतात ना, जे तुम्ही आवर्जून हॉटेलमध्ये खाता, त्याची प्राईस तुम्हाला खूप जास्त वाटते. सो एकदा तुम्ही गावाला येऊन ट्राय करा हे स्मोकी चिकन. हेच ते कौलावरचं चिकन. आणि टेस्टबद्दल मी खूपच चांगलं सांगितलं आहे किंवा खूपच चांगलं आहे असं मी म्हणतो. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मला तर अगदी बाप A1 टेस्ट वाटली त्याची. अगदी असं ऑइलमधलं अगदी फ्रायड स्मोकी चिकन. कौलाचं वास येते अगदी मातीचा त्याला. आणि असं तंदूर टाईप असं वेगळं, म्हणजे सगळं 5 स्टार कॉम्बिनेशन. सगळ्या ह्याचं कॉम्बिनेशन म्हणजे फ्राय चिकनचं पण कॉम्बिनेशन, स्मोकी चिकनचं पण कॉम्बिनेशन, त्यानंतर हे कौलाचा वास आहे, तंदूर चिकनचं कॉम्बिनेशन. असं अगदी सगळं A1 अशी बोलतात ना डिश आहे आपल्या. सर्व आहे त्यात. हे बघा तो बघ तिकडे तेल होत ना, तो त्या त्याच्यावर होत. मी येलय जो गावाला येलय तो ना. हे बघा तिकडे बघा, तिकडून अगदी ह्याच्यातून बघा एक ट्रेन येते बघा. हे बघा आता हे 12, 12:30, 1:30, 2:30च्या अशा ह्या मुंबईवरून येणाऱ्या ट्रेन आहेत. हे बघा आता चिपळूण स्टेशनवरून ते ट्रेन इकडे आलेले आहे. तिकडे बघा अगदी छोटंसं इकडे. हे बघा इथे दिसतंय, तिकडे ती ट्रेन आहे. ते बघा हे आपलं स्मोकी
चिकन वाव, नक्की ट्राय करा कौलावरचं चिकन. फेमस असं कौलावरचं चिकन, कोकणातील फेमस डिश कौलावरचं चिकन. आणि अजूनही तुम्ही कोकणीवाला या आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओजना लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सो आता आपलं ही सेकंड राऊंड झालेलं आहे. हे बघा चिकन बऱ्यापैकी कमी पडणार आहे, पण आम्ही आता ॲडजस्ट करू. आणि जे कमी असतं त्याला चव जास्त असतं म्हणतात, जास्त खाल्लं की चव बिघडते. तो आम्ही आता 1.5 किलो चिकन आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 6 लोक मजा करणार आहोत. हे बघा आहे बऱ्यापैकी, अजून तिकडे पण बाकी आहे. वाव, 3 बन गया भाई, 3 बन गया अपना. असं वेगळं काहीतरी ट्राय करायचं रे गावाला येऊन. हे असं ट्रीप आपली सार्थकी लागल्यासारखी वाटते. हे घे. आणि मी ज्या वेळेला गावाला येतो ना असं नवनवीन काहीतरी ट्राय करतो. आता मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केले, पण व्हिडिओ टाकायच्या अगोदरही मी वेगवेगळं असं काहीतरी ट्राय करायचो, जेणेकरून कसं माहिती आपण 2-3 दिवसासाठी गावाला येतो किंवा एक आठवडाभर, आणि त्या येण्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे. हा थांब जरा, इकडे तू खाली. काय झालं हा ये. आणि आता आपली परी काहीतरी मला दाखवायला चालले, बघूया आता काय दाखवते ती. काय नाही, तिकडे सोनपरी बिचारी आमची एकटीच उभी आहे. वाव, हे बघा परीचं किचन बघा. निया दीदी आणि परीचं किचन. नाही खेळत आहे, येणार ती खेळायला. हे बघ हाय करा, लेग पीस बघा. हे बघा, हे बघा दुसरा लेग पीस आलेला आहे. हे बघा, हे बघा, हे विथ लेग पीस सगळं काय काय. बाबा आमची तर चांदी आहे. आणि हे आमचं कौलावरचं चिकन आता रेडी झालेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत ते खायला. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला म्हणजे आपल्या कोणीवाल्या या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओजना लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असे या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. काय झालंय पण खातेच मला माहिती.